विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री बुलेटवरून विधान भवनामध्ये पोहोचले। शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा त्याच बाईकने मंत्रालयाकडे रवाना झाले। पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी बाईकवरून आलो फडणवीसांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका, तर पुढील 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत, फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारने विधान भवनामध्ये दाखल। पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर सुरक्षेमधील ताफ्याच्या गाड्या सुद्धा कमी केल्या। राज्य सरकारकडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद। नितेश राणे यांचा मुंबईतील बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास। नागरिक म्हणून पंतप्रधान मोदींच्या आव्हानाकडे बघावं, मोदींचं आवाहन प्रत्येकाने पाळलं पाहिजे, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। एकदा बाईकनं आलं म्हणजे प्रश्न सुटत नाही, सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानानं फिरतात, अंबादास दानवे यांची टीका। तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं, अनिल परब यांचं आवाहन। ठाकरे सेनेच्या नेत्यांचा मंत्रालयातून शिवालयापर्यंत पायी प्रवास। मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन दानवेंची प्रतिक्रिया। चार्टर्ड प्लेनने फिरणाऱ्यांनी रस्त्यावरून फिरावं, आम्ही आधीपासूनच रस्त्यावरचे कार्यकर्ते। अनिल परब यांचा ई कारवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला। रवींद्र चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानानं प्रवास। मोदी फडणवीसांच्या आव्हानानंतर या ठिकाणी छान काटकसर सुरू आहे, रोहित पवारांची टीका। तर चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानासह फोटो, रोहित पवारांकडनं पोस्ट। विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असल्याची देखील खोचक टीका। सरकारच्या काटकसरीच्या आव्हानाला भाजप आमदाराचाच हरताळ। आमदार समाधान आवताडे यांच्याकडनं पंढरपूर शहरामध्ये बॅनरबाजी। नितीन गडकरींच्या स्वागतासाठी शहरभरात मोठे बॅनर लावले। वाखरी ते पंढरपूर या 8 किलोमीटरच्या मार्गावर बॅनरच बॅनर। गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर। एप्रिल महिन्यामध्ये घाऊक महागाई दर 8.30%वर। मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88%वर होता। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ। महानगर गॅस लिमिटेडच्या दरामध्ये किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली। मुंबईमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवर। आणि एक महत्त्वाची बातमी, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत केंद्र सरकारकडनं साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू। साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता। मोदींच्या आव्हानानंतर राज्य शासनाकडनं परिपत्रक जारी। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनच वापरावीत। पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर बदलापूरमध्ये शरद पवार गट आक्रमक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसांनी बैलगाडीमधून प्रवास करत नगरपालिका गाठली। पेट्रोल जपून वापरा, सोनं खरेदी करू नका या सल्ल्यानंतर मोदींचा निषेध। राष्ट्रवादी पक्षाच्या खजिनदार पदाची जबाबदारी जय पवारांकडे, तर राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवार यांची नियुक्ती। बारामतीमध्ये जय पवार यांचा जनता दरबार सुरू। राष्ट्रवादी भवनमधील जनता दरबाराला तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी। दुपारी 3 वाजेपर्यंत जय पवार जनता दरबार घेणार आहेत। शरद पवार यांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। देशाच्या सद्यस्थितीवर शरद पवार बोलण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचे शपथविधी संपन्न। बिनविरोध निवडून आलेल्या 9 सदस्यांसह पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांनी देखील विधान परिषदेच्या सदस्य म्हणून शपथ घेतली। सभापती राम शिंदे यांनी सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली। जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमधून घेतली। काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्टे असल्याचं दाखवतात, शिरसाट यांची टीका। तर इंग्रजीमधून शपथ ही शासनाच्या कानाखाली चपराक, मनसेच्या योगेश चिले यांचा निशाणा। तर मला मराठी येतं, जिशान सिद्दीकी यांचं उत्तर। मराठीमधून शपथ न घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट मनसे आक्रमक झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांचा पलटवार। रुपाली चाकणकर ईडी कार्यालयामध्ये दाखल। मुंबईमध्ये ईडी कार्यालयात रुपाली चाकणकर यांची चौकशी। 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता। 2 दिवसांपूर्वी चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटी चौकशी झाली आहे। मंत्रालयाच्या गेटवर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कांदा प्रश्नी आंदोलन। कांद्याला भाव नसल्यामुळे पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मंत्रालयाच्या गेटवर कांदा फेकत निषेध व्यक्त। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कांदा उत्पादकांचं आंदोलन योग्य आहे, त्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करते, अंबादास दानवे यांची टीका।
प्रदेशात देवासमध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट, भीषण स्फोटामध्ये 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, जखमींवर उपचार सुरू. हडपसरमधील रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याचं प्रकरण, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशी. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती एमआर असल्याची माहिती. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती स्वतःहून चौकशीसाठी आली होती. पुण्यातील रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याचं प्रकरण, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एटीएस, आयबी आणि पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावर महंत सुधीरदास यांचा आक्षेप. वैष्णवांचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण बोधचिन्हामध्ये न दाखवल्यामुळे नाराजी. बोधचिन्हामध्ये धनुष्यबाण दाखवावं, अन्यथा वैष्णव आखाड्यांना विचार करावा लागेल, सुधीरदास महंत यांचा इशारा. मालाडमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा बजरंग दलाचा आरोप. घरोघरी जाऊन धार्मिक प्रचार करत असल्याचाही आरोप. धार्मिक भावना दुखावल्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर दिल्ली महापालिकेचा निर्णय. 1/3 कर्मचाऱ्यांसाठी तातडीने वर्क फ्रॉम होम व्यवस्था लागू. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार. वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी कोर्टामध्ये हजर राहू न शकल्यामुळे निकाल लांबणीवर. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीमधून धनंजय लोखंडेला अटक. अहिल्यानगर कोर्टाने लोखंडेला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला, तर पुण्यामधून मनीषा वाघमारेसह एक तरुण ताब्यात. सीबीआयकडनं चौकशी सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट. परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान पुण्यातील मनीषा वाघमारेकडे 21 वेगवेगळ्या बँक खात्यांमधून लाखो रुपये जमा. तपासामधून धक्कादायक माहिती समोर. लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस झाल्याचं देखील उघड. पी.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सतीशन यांच्या नावाची घोषणा. परावर विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार झाले. सतीशन यांच्यासह के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांची नावं चर्चेत होती. अशोक खरात विरोधामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल. खरात विरोधामध्ये पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल. 1150 पानांचा चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील बेकायदा गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणामध्ये आरोपींचा आकडा 13वर. निर्मळ पिंपरी प्रकरणामध्ये बेकायदा गर्भपातासाठी गोळ्या पुरवणारा डॉक्टर राज शेख जेरबंद. संपूर्ण 2 डॉक्टर आणि 4 एजंटसह 12 जण पोलिसांच्या ताब्यात. पश्चिम बंगालच्या सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम अनिवार्य. बंगालच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत, राज्यगीतासह आता वंदे मातरम सुद्धा गायलं जाणार. प्रार्थना वाढवल्यामुळे मुलांचे वर्ग उशिरा सुरू होण्याचा दावा. नीट घोटाळ्यावरून संभाजीनगरमध्ये एनएसयूआय आक्रमक. केंद्र आणि राज्य सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. खासदार कल्याण काळे आंदोलनामध्ये सहभागी. मुंबईमध्ये रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी चित्रपटाने आजी आजोबा आणि बालमंडळी भारावली. संग्राम गावंडे मित्र परिवाराकडनं वृद्धाश्रमातील ज्येष्ठ आणि निराधार बालकांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यपूर्ण इतिहास सर्वांनीच या ठिकाणी अनुभवलेला आहे. नागपूर विमानतळ विस्ताराला केंद्राची मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. टप्प्याटप्प्याने विमानतळाचा कायापालट होणार. भविष्यात 3 कोटी प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट. दडगाव तालुक्यासाठी आमदार आमशा पाडवींकडनं 5 रुग्णवाहिका उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि माता मृत्यूंचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पाडवींचा निर्णय. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी बाईक रॅली. कोरगावमधील शिवाजी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून बाईक रॅलीला सुरुवात. रायगडच्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचा देशभरात डंका. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कारामध्ये देशात प्रथम क्रमांक. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि स्वावलंबी विकास मॉडेलची केंद्र सरकारकडून दखल. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधील इच्छा गव्हाणचा नयामाळ पाड्याला जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांची जीवघेणी कसरत. पावसाळ्यापूर्वी रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी. बुलढाण्याच्या शेगावमधील हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार. महिलेचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल मालकाकडून अत्याचार. महिलेच्या तक्रारीवरून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल. आरोपीला अटक.
बुलडाण्यामधील कारागृहामधून सुटल्यानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, 10 जणांच्या विरुद्ध गुन्हे दाखल. खंडणी, अपहरण, अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या आरोपीने जल्लोष केला होता. बुलडाण्यामध्ये लग्नात आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता 2 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती. नराधम आरोपीला नागपुरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीडच्या केज तालुक्यामधल्या 75 वर्षीय नराधमाकडनं 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, घरामध्ये नेऊन चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. आरोपी केज पोलिसांच्या ताब्यात, पीडितेची वैद्यकीय तपासणी.